नमस्कार, मी आलो, मी पाहिले आणि मी जिंकलो. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या मनात सतत विचारांचा महापूर सुरू असतो. छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त विचार करणे, वारंवार परिस्थितीचं विश्लेषण करत राहणं आणि भविष्यातील अनिश्चिततेबद्दल काळजी करणं या सगळ्यामुळे आपण ओव्हरथिंकिंगच्या जाळ्यात अडकतो. ओव्हरथिंकिंग म्हणजे फक्त जास्त विचार करणं नव्हे, तर तो एक असा मानसिक सापळा आहे ज्यामुळे आपण वर्तमानाचा आनंद हरवतो, आत्मविश्वास कमी होतो आणि कृती करण्याऐवजी आपण विचारांमध्येच गुरफटून पडतो. निक ट्रेंटन आपल्या स्टॉप ओव्हरथिंकिंग या पुस्तकाद्वारे सांगतात की या मानसिक सवयीवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. विचार थांबवणं शक्य नसले तरी त्यांचं व्यवस्थापन करायला शिकता येतं. पुस्तकात त्यांनी चिंता हाताळण्याचे, मन शांत करण्याचे, विचारांपासून वेगळं होण्याचे आणि निर्णय घेण्याचे ठोस मार्ग दिले आहेत. जर्नलिंग, ध्यान, श्वसन, डिजिटल डिटॉक्स आणि मन रिकामं करणं यांसारख्या व्यावहारिक तंत्रांचा उपयोग करून आपण ओव्हरथिंकिंग कमी करू शकतो. प्रथम अध्याय, ओव्हरथिंकिंग इजंट अबाउट ओव्हरथिंकिंग. आजच्या जलदगती जगात ओव्हरथिंकिंग ही समस्या जवळजवळ प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाली आहे. काही लोक तिला जास्त विचार करण्याची सवय मानतात, पण निक ट्रेंटन त्यांच्या स्टॉप ओव्हरथिंकिंग या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात सांगतात की ओव्हरथिंकिंग म्हणजे विचारांची संख्या नव्हे, तर विचारांची पुनरावृत्ती आणि त्यातून निर्माण होणारा तणाव. एक, ओव्हरथिंकिंग म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं की जास्त विचार करणं म्हणजे बुद्धिमान असणं. पण लेखक सांगतात की बुद्धिमत्तेचा आणि ओव्हरथिंकिंगचा काही संबंध नाही. खरा ओव्हरथिंकिंग म्हणजे एकाच विचारावर सतत अडकून राहणं. जर असं झालं तर, किंवा मी असं का बोललो, असे प्रश्न पुन्हा पुन्हा मनात फिरवत राहणं. विचारांचा निकाल निघण्याऐवजी मन अधिकच गोंधळून जाणं. उदाहरणार्थ, एखाद्या छोट्याशा चुकीच्या वाक्यावर आपण तासनतास विचार करत बसतो, पण प्रत्यक्षात त्या घटनेचं इतर कुणाच्याही आयुष्यात फारसं महत्त्व नसतं. 2. ओव्हरथिंकिंगची लक्षणं. पहिल्या अध्यायात लेखक स्पष्ट करतात की आपल्याला ओव्हरथिंकिंगची सवय लागली आहे हे कसं ओळखायचं. सतत भूतकाळातील चुका आठवून अपराधी वाटणं. भविष्यकाळाबाबत सतत काळजी करणं. साध्या निर्णयासाठी देखील खूप वेळ घेणं. प्रत्येक परिस्थितीमध्ये नकारात्मक परिणामांचा अंदाज लावणं. 3. ओव्हरथिंकिंग का होतं? ट्रेंटन सांगतात की आपल्या मेंदूची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे सुरक्षा शोधणं. धोका किंवा अनिश्चितता दिसली की मेंदू सतत उपाय शोधतो. पण कधी कधी तोच मेंदू अतिविचार करतो आणि कृती करण्याऐवजी आपल्याला विचारांच्या जाळ्यात अडकवतो. हीच प्रवृत्ती हळूहळू सवय बनते आणि त्यातून चिंता, अस्वस्थता आणि निर्णय घेण्यात अडचण निर्माण होते. 4. परिणाम. ओव्हरथिंकिंगचे दुष्परिणाम केवळ मानसिकच नाही तर शारीरिक देखील आहेत. मानसिक थकवा आणि निद्रानाश. आत्मविश्वास कमी होणं. नात्यांमध्ये तणाव. छोट्या गोष्टीतून मोठी समस्या निर्माण होणं. लेखक सांगतात की सतत विचार करणं म्हणजे प्रगती नव्हे, उलट स्वतःला अडवून ठेवणं आहे. 5. उपायांची सुरुवात, सेल्फ अवेअरनेस. या अध्यायाच्या शेवटी निक ट्रेंटन सांगतात की ओव्हरथिंकिंग थांबवण्यासाठी पहिला टप्पा म्हणजे जागरूकता. स्वतःला प्रश्न विचारा, मी आत्ता उपाय शोधतोय की फक्त चिंता करतोय? एखादा विचार अनावश्यक आहे हे कळलं की त्याला स्टॉप म्हणायला शिका. थॉट लेबलिंग करा, म्हणजे विचारांना नाव द्या. हा भूतकाळ आहे, हा भविष्य आहे, हा भीती आहे. नाव दिल्यावर तो विचार मनावर राज्य करत नाही. निष्कर्ष. पहिल्या अध्यायातून आपल्याला कळतं की ओव्हरथिंकिंग म्हणजे फक्त विचारांची गर्दी नसून त्यांचं अति पुनरावर्तन आहे. हे थांबवण्यासाठी जागरूकता, विचारांचं निरीक्षण आणि योग्य क्षणी स्वतःला थांबवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. निक ट्रेंटन आपल्याला पुढील अध्यायात या समस्येवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रॅक्टिकल तंत्रांची माहिती देतात, पण पहिली पायरी नेहमीच स्वतःची जाणीव असते. द्वितीय अध्याय,
द डिस्ट्रेस फॉर्म्युला अँड देन सम. पहिल्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी सांगितलं की ओव्हरथिंकिंग ही समस्या विचारांच्या संख्येची नसून त्याच विचारांची पुनरावृत्ती करण्याची आहे. दुसऱ्या अध्यायात ते यामागचं मुख्य कारण हाताळतात, तणाव, स्ट्रेस. कारण तणावच विचारांना अनियंत्रित बनवतो आणि आपल्याला विचारांच्या भोव्यात ढकलतो. 1. तणाव आणि ओव्हरथिंकिंगचं नातं. लेखक स्पष्ट करतात की तणावाशिवाय ओव्हरथिंकिंग वाढू शकत नाही. जेव्हा आपण चिंतेत असतो तेव्हा मेंदू सतत संभाव्य धोके आणि नकारात्मक परिणामांची कल्पना करतो. त्यामुळे विचार थांबवण्याऐवजी तो विचार अधिकच फिरू लागतो. तणाव कमी झाला की मन शांत होतं आणि विचारांवर नियंत्रण येऊ लागतं. 2. डिस्ट्रेस फॉर्म्युला. ट्रेंटन या अध्यायात एक सोपी पण परिणामकारक पद्धत सुचवतात, डिस्ट्रेस फॉर्म्युला. 1. अवेअरनेस, जागरूकता. तणाव कशामुळे निर्माण होतोय हे ओळखा. मी आत्ता कोणत्या विचारांमुळे अस्वस्थ आहे? हा विचार मला उपाय देतोय का, की फक्त चिंता? 2. ॲक्सेप्टन्स, स्वीकार. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. चुका, अपयश आणि अनिश्चितता हा जीवनाचा भाग आहे. मी सगळं नियंत्रित करू शकत नाही हा भाव स्वीकारणं म्हणजे निम्मा तणाव कमी करणं. 3. ॲक्शन, कृती. जर काही करता येत असेल तर लगेच कृती करा. एखादं काम प्रलंबित असेल तर ते सुरू करा. कृती झाल्यास विचार सतत डोक्यात फिरत राहतात. 4. ॲडॅप्टेशन, जुळवून घेणं. काही प्रसंगी परिस्थिती बदलता येत नाही. अशावेळी स्वतःची मानसिकता बदलणं शिकावं लागतं. शिकलेल्या धड्यांचा उपयोग करून पुढे जा. 3. अतिरिक्त तंत्र, अँड देन सम. लेखक या फॉर्म्युल्यासोबत काही सरावही सुचवतात. स्ट्रेस जर्नल, दिवसातील तणावाचे कारण कागदावर लिहा. लिहून काढल्यावर मन हलकं होतं. माइंडफुल ब्रीदिंग, काही मिनिट खोल श्वास घेऊन वर्तमान क्षणात राहणं. टाइम मॅनेजमेंट, योग्य नियोजन केल्याने तणावाचा मोठा भाग टाळता येतो. इनपुट्स नियंत्रित करणं, सोशल मीडियावर किंवा बातम्यांवर कमी वेळ द्या. खूप माहिती म्हणजे अनावश्यक ताण. 4. परिणाम. जेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरतो तेव्हा मन स्थिर होतं. विचार अधिक स्पष्ट होतात. निर्णय घेणं सोपं होतं. आत्मविश्वास आणि भावनिक संतुलन वाढतं. निष्कर्ष. दुसऱ्या अध्यायाचा संदेश अगदी स्पष्ट आहे. ओव्हरथिंकिंग थांबवायचं असेल तर आधी तणावावर नियंत्रण मिळवा. निक ट्रेंटन सांगतात की स्ट्रेस फ्री मन म्हणजे शांत मन आणि शांत मनच योग्य निर्णय घेतं. डिस्ट्रेस फॉर्म्युला म्हणजे ओव्हरथिंकिंगच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठीची पहिली व्यवहार्य पायरी आहे. तृतीय अध्याय, मॅनेज योर टाइम अँड इनपुट्स. निक ट्रेंटन यांच्या स्टॉप ओव्हरथिंकिंग या पुस्तकातील 3ऱ्या अध्यायात एक महत्त्वाचा मुद्दा हाताळला आहे, वेळेचं योग्य नियोजन आणि माहितीचं व्यवस्थापन. कारण ओव्हरथिंकिंगचं मूळ फक्त विचारांमध्ये नसून आपण दिवस कसा घालवतो आणि डोक्यात कोणती माहिती भरतो यामध्येही दडलेलं असतं. 1. वेळ आणि ओव्हरथिंकिंग यांचं नातं. जेव्हा आपल्या दिवसात ठोस रचना नसते तेव्हा मन रिकामं राहतं आणि अनावश्यक विचारांना जागा मिळते. प्रलंबित कामं, ठरलेलं वेळापत्रक किंवा अपूर्ण जबाबदाऱ्या सतत मनात फिरत राहतात. यामुळे छोटं काम देखील मोठं आणि अवघड वाटायला लागतं. वेळेचं नियोजन हे मनाला दिशा देतं आणि विचारांना योग्य कामांकडे वळवतं. 2. टाइम मॅनेजमेंटचे उपाय. लेखक काही सोप्या पण प्रभावी तंत्र सुचवतात. 1. प्रायोरिटायझेशन, प्राधान्यक्रम. दिवसातील सर्व कामं लिहून काढा. महत्त्वाची आणि तातडीची कामं आधी करा. सगळं एकाच वेळी करण्याची घाई टाळा. 2. स्केड्युलिंग, वेळ ठरवणं. टू डू लिस्ट किंवा कॅलेंडर वापरा. मोठ्या कामांना छोटे टप्पे करा. कामासोबत विश्रांतीलाही जागा ठेवा. 3. बाउंड्रीज, मर्यादा. अनावश्यक जबाबदाऱ्या स्वीकारू नका. नाही म्हणण्याची सवय लावा. 3. इनपुट्स म्हणजे काय? इनपुट्स म्हणजे आपण दररोज घेत असलेली माहिती.
सोशल मीडिया, न्यूज, इतर लोकांची मतं, गॉसिप किंवा नकारात्मक संभाषण. जास्त आणि अव्यवस्थित माहिती मेंदूवर भार टाकते. परिणामतः विचारांमध्ये गोंधळ वाढतो आणि ओव्हरथिंकिंग सुरू होतं. 4. इनपुट्स कसे नियंत्रित करायचे. सोशल मीडिया फिल्टर. मोबाईलवर अनावश्यक वेळ कमी करा. न्यूज लिमिटेशन. दररोज ठराविक वेळेतच बातम्या बघा. पॉझिटिव्ह पीपल. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आणि सकारात्मक सहवास निवडा. इन्फॉर्मेशन डाएट. शरीराला जसं योग्य आहाराची गरज असते तसंच मेंदूला आरोग्यदायी माहितीची गरज असते. 5. फायदे. मन शांत राहतं आणि विचार स्पष्ट होतात. निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. चिंता आणि तणाव कमी होतो. दिवस अधिक उत्पादक, प्रोडक्टिव्ह ठरतो. निष्कर्ष. या अध्यायाचा गाभा असा आहे की तुम्ही वेळ आणि माहितीवर नियंत्रण मिळवलंत की विचारांवरही नियंत्रण मिळवता येतं. ओव्हरथिंकिंग ही फक्त मानसिक समस्या नसून ती आपल्या जीवनशैलीशी थेट जोडलेली आहे. योग्य वेळापत्रक आणि आरोग्यदायी माहितीचं सेवन केल्यास आपण विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडू शकतो. चतुर्थ अध्याय. हाऊ टू फाइंड इन्स्टंट गेन. तिसऱ्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी वेळेचं आणि माहितीचं व्यवस्थापन हे ओव्हरथिंकिंग कमी करण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं. चौथ्या अध्यायात ते पुढे नेतात आणि एक अत्यंत आवश्यक प्रश्न विचारतात. मनाला त्वरित शांतता, इन्स्टंट गेन, कशी मिळवायची. कारण विचारांच्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी फक्त दीर्घकालीन उपाय नाही तर त्या क्षणी स्वतःला शांत करण्याच्या काही झटपट तंत्रांचीही गरज असते. 1. इन्स्टंट गेन म्हणजे काय. जेन हा जपानी तत्त्वज्ञानातील शब्द असून तो शांतता, संतुलन आणि जागरूकता या अर्थाने वापरला जातो. इन्स्टंट गेन म्हणजे तणाव किंवा ओव्हरथिंकिंग वाढू लागलं की लगेच वापरता येणारी मन शांतीची लघुपद्धत. हा मानसिक ब्रेक आहे जो विचारांच्या वेगाला थांबवतो आणि आपल्याला वर्तमान क्षणात आणतो. 2. श्वासोच्छ्वास तंत्र, ब्रीदिंग टेक्निक्स. निक ट्रेंटन सांगतात की खोल श्वास हा मेंदूला शांत करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. 4-7-8 टेक्निक. 4 सेकंद श्वास आत घ्या, 7 सेकंद रोखा, 8 सेकंद हळूवार सोडा. हा सराव काही वेळा केला तरी हृदयाचा वेग कमी होतो आणि विचार मंदावतात. 3. माइंडफुलनेस, वर्तमानात राहणं. ओव्हरथिंकिंग नेहमी भूतकाळ किंवा भविष्यकाळावर केंद्रित असतं. इन्स्टंट गेनसाठी आत्तावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. उदाहरण. पाण्याचा घोट घेताना त्याची चव लक्षपूर्वक जाणून घ्या, चालताना पावलांचा आवाज ऐका. अशा छोट्या क्षणांमध्ये मन वर्तमानाशी जोडतं. 4. व्हिज्युअलायझेशन, मानसिक चित्र. डोळे बंद करून स्वतःला शांत जागेत असल्याची कल्पना करा, जसं की हिरवळ, समुद्रकिनारा किंवा मंदिरे. काही मिनिट अशा चित्रात रमल्याने तणाव कमी होतो आणि मनाला विराम मिळतो. 5. शारीरिक हालचाल, फिजिकल मूव्हमेंट. शरीर स्थिर असेल तर मन जास्त विचार करतं. म्हणून हलकी व्यायाम पद्धती, स्ट्रेचिंग किंवा साधं चालणंही विचारांना थांबवतं. हे माइंड रिसेट सारखं कार्य करतं. 6. मिनी मेडिटेशन्स. ध्यान म्हणजे तासन तास बसणं नाही. 2-3 मिनिटांचं छोट ध्यान देखील इन्स्टंट गेन देऊ शकतं. फक्त डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. 7. परिणाम. विचारांचा वेग मंदावतो. तणाव त्वरित कमी होतो. निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. मनाला स्थैर्य आणि सकारात्मकता मिळते. निष्कर्ष. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे. ओव्हरथिंकिंगवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या तंत्रांबरोबरच झटपट शांततेच्या पद्धतींचाही वापर करा. इन्स्टंट गेन म्हणजे मनाला त्या क्षणीच शांत करण्याची कला, ज्यामुळे आपण विचारांच्या जाळ्यात अडकण्याऐवजी कृतीकडे वळू शकतो. 5 अध्याय. रिवायर योर थॉट पॅटर्न्स.
चौथ्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी इन्स्टंट जेन म्हणजे क्षणात मनाला शांत करण्याची तंत्रं शिकवली. पण ते म्हणतात की फक्त क्षणिक शांतता मिळवणं पुरेसं नाही. ओव्हरथिंकिंग कायमचं कमी करायचं असेल तर आपले विचार करण्याचे साचेच थॉट पॅटर्न्स बदलायला हवेत. याच विषयावर हा 5वा अध्याय आहे. रिवायर योर थॉट पॅटर्न्स. 1. विचारांचे साचे म्हणजे काय? आपल्या मनात काही ठरलेले मार्ग असतात, जणू रस्ते. एखादी घटना घडली की आपला विचार नेहमी त्याच जुन्या रस्त्यावर जातो. उदा. एखादी चूक झाली की लगेच मी काहीच करू शकत नाही असं वाटणं. अशा नकारात्मक विचारसरणीमुळे ओव्हरथिंकिंग वाढतं. रिवायरिंग म्हणजे हे रस्ते बदलणं, म्हणजेच नवीन, सकारात्मक विचारांचे मार्ग तयार करणं. 2. नकारात्मक साचे ओळखणं. पहिली पायरी म्हणजे अवेअरनेस. आपण कोणत्या प्रकारच्या विचारांमध्ये सतत अडकतो हे ओळखा. कॅटास्ट्रोफिएजिंग छोट्या गोष्टीतून मोठा धोका गृहीत धरणं. सेल्फ डाऊट सतत स्वतःला कमी लेखणं. व्हॉट इफ लूप सतत भविष्यातल्या शक्यतांचा विचार करत राहणं. हे पॅटर्न्स ओळखल्याशिवाय त्यात बदल करता येत नाही. 3. विचार बदलण्याच्या पद्धती. निक ट्रेंटन काही तंत्र सुचवतात. 1. कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग. पुन्हा चौकट घालणं. नकारात्मक विचार सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. उदा. मी अपयशी झालो ऐवजी मी शिकलो आणि पुढच्या वेळी सुधारू शकतो. 2. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. सकारात्मक विधान. दररोज स्वतःशी सकारात्मक वाक्य बोला. उदा. मी सक्षम आहे, मी शांत आहे. 3. एव्हिडन्स बेस्ड थिंकिंग. एखादा नकारात्मक विचार आला की स्वतःला विचारा, या विचाराचा पुरावा आहे का? बहुतेक वेळा आपल्याला कळतं की तो फक्त अंदाज आहे, वास्तव नव्हे. 4. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. दररोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल आपण कृतज्ञ आहात. त्यामुळे नकारात्मक साचे बदलून मन सकारात्मक दिशेने जाते. 4. नवीन साचे निर्माण करणं. सुरुवातीला जुन्या विचारांची पुनरावृत्ती होईल, पण हळूहळू नवीन सवयी मजबूत होतात. मेंदू न्यूरोप्लास्टिसिटीमुळे नवीन मार्ग तयार करतो. नियमित सराव केल्यास सकारात्मक विचारांची सवय लागते आणि ओव्हरथिंकिंग कमी होतं. 5. परिणाम. आत्मविश्वास वाढतो. तणाव आणि चिंता कमी होतात. निर्णय घेणं सोपं होतं. नात्यांमध्ये स्थैर्य आणि विश्वास निर्माण होतो. निष्कर्ष. 5व्या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे. ओव्हरथिंकिंग थांबवण्यासाठी फक्त विचार थांबवणं पुरेसं नाही, आपली विचारसरणी बदलावी लागते. जुने नकारात्मक पॅटर्न्स ओळखून त्यांना सकारात्मक आणि संतुलित पॅटर्न्सने बदलणं म्हणजेच रिवायरिंग. हा एक सातत्यपूर्ण सराव आहे, पण तोच आपल्याला ओव्हरथिंकिंगच्या चक्रातून कायमच्या मुक्त करतो. 6th अध्याय. न्यू फाउंड ॲटिट्यूड्स दॅट कॅन टीच यू टू बी मोर अवेअर ओव्हर टाइम. 5व्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी विचारांचे पॅटर्न बदलण्याची गरज सांगितली. पण फक्त पॅटर्न बदलून चालत नाही, दीर्घकाळ टिकणाऱ्या नवीन वृत्ती ॲटिट्यूड्स विकसित करणं तितकंच आवश्यक आहे. या 6व्या अध्यायात ते अशाच काही वृत्तींबद्दल सांगतात ज्या आपल्याला हळूहळू अधिक जागरूक, शांत आणि संतुलित बनवतात. 1. जागरूकता. अवेअरनेस ही सततची सवय. ओव्हरथिंकिंगवर मात करण्यासाठी एक वेळची उपाययोजना पुरेशी नाही. आपण दिवसेंदिवस स्वतःकडे लक्ष देण्याची सवय लावली पाहिजे. मी आत्ता विचार करत आहे का, की विचारांमध्ये अडकलो आहे, असा प्रश्न सतत स्वतःला विचारणं ही वृत्ती महत्त्वाची ठरते. 2. संयम. पेशन्स. मन एका दिवसात बदलत नाही. विचारांचे साचे बदलायला आणि ओव्हरथिंकिंग कमी करायला वेळ लागतो. संयम ठेवून लहान प्रगतीत समाधान मानणं ही वृत्ती दीर्घकाळ फायदेशीर ठरते. 3. अपूर्णतेचा स्वीकार. ॲक्सेप्टन्स ऑफ इम्परफेक्शन. ओव्हरथिंकिंगचं एक मोठं कारण म्हणजे सगळं परिपूर्ण व्हावं हा आग्रह. निक ट्रेंटन सांगतात की परिपूर्णतेपेक्षा प्रगती महत्त्वाची आहे.
चुका, अपयश किंवा अनिश्चितता यांना जीवनाचा नैसर्गिक भाग म्हणून स्वीकारणं आवश्यक आहे. 4. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. सतत चिंता करण्याऐवजी जीवनातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. दररोज लहान सहान गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करणं मनाला सकारात्मक बनवतं. कृतज्ञ वृत्तीमुळे नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी होतो. 5. सोडून देणं, लेटिंग गो. प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्नच ओव्हरथिंकिंग वाढवतो. काही गोष्टी हातातून जाऊ द्यायला शिकणं ही महत्त्वाची वृत्ती आहे. मी माझ्या हातातलं करतो, बाकी सोडून देतो हा दृष्टिकोन तणाव कमी करतो. 6. वर्तमान क्षणात जगणं, लिव्हिंग इन द प्रेझेंट. ओव्हरथिंकिंग म्हणजे बहुतेक वेळा भूतकाळात रेंगाळणं किंवा भविष्याची चिंता करणं. वर्तमान क्षणात पूर्णपणे गुंतून राहणं हेच खऱ्या अर्थानं अवेअरनेस आहे. साध्या गोष्टी जसे की खाणं, चालणं किंवा गाणं ऐकणं ही जागरूकतेने केलं तर मन शांत राहतं. 7. परिणाम. या नवीन वृत्ती अंगीकारल्यानंतर मन अधिक स्थिर होतं. चिंता आणि असुरक्षितता कमी होते. नाती सुधारतात कारण आपण अधिक समंजस बनतो. स्वतःबद्दल आत्मविश्वास आणि समाधान वाढतं. निष्कर्ष. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, ओव्हरथिंकिंगवर तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवायचं असेल तर नवीन वृत्ती अंगीकारा. जागरूकता, संयम, अपूर्णतेचा स्वीकार, कृतज्ञता आणि वर्तमानात जगणं या वृत्ती आपल्याला दररोज थोडं अधिक मजबूत करतात. यामुळे ओव्हरथिंकिंग हळूहळू कमी होऊन संतुलित आणि शांत जीवनाकडे वाटचाल सुरू होते. सप्तम अध्याय, ओव्हरथिंकिंग प्रिव्हेंशन ट्रिक्स. 6व्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी दीर्घकाळ टिकणाऱ्या वृत्ती अंगीकारण्याची गरज सांगितली. या 7व्या अध्यायात ते आणखी एक पायरी पुढे जातात आणि वाचकांना सांगतात की ओव्हरथिंकिंग टाळण्यासाठी कोणते छोटे छोटे उपाय, प्रिव्हेंशन ट्रिक्स, वापरता येतील. हा अध्याय महत्त्वाचा आहे कारण ओव्हरथिंकिंग एकदा सुरू झालं की ते थांबवणं कठीण होतं. त्यामुळे आधीच तयारी करून त्याला रोखणं अधिक सोपं असतं. 1. विचार लिहून काढा, जर्नलिंग. मनात आलेले विचार लिहून ठेवले की ते डोक्यात फिरत राहत नाहीत. त्यामुळे मनाला मोकळेपणा मिळतो. हे मेंटल डिक्लटरिंग सारखं काम करतं. 2. विचार वेळ ठरवा, डेजिग्नेटेड वरी टाईम. दिवसभर विचार करत बसण्यापेक्षा दिवसातील 15-20 मिनिट चिंतेसाठी राखून ठेवा. या वेळेत तुम्ही मनसोक्त विचार करू शकता, पण उर्वरित दिवसभर विचारांवर नियंत्रण ठेवता येतं. हे मनाला एक सीमा घालून देतं. 3. मर्यादा ठेवा, सेट बाउंड्रीज. काम, सोशल मीडिया किंवा नात्यांमध्ये स्पष्ट मर्यादा ठेवणं आवश्यक आहे. अनावश्यक माहिती आणि लोकांपासून अंतर ठेवलं की विचारांचं ओझं कमी होतं. 4. जरूर नसेल तर नाही, से नो इफ नीडेड. ओव्हरथिंकिंगचं एक मोठं कारण म्हणजे सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या क्षमतेनुसारच काम स्वीकारा. नाही म्हणणं ही मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची सवय आहे. 5. क्रियाशील रहा, एंगेज इन ॲक्शन. जितकं मन मोकळं असेल तितका विचारांचा प्रवाह वाढतो. एखादं छोट पाऊल उचलणं, जसं की काम सुरू करणं, चालायला जाणं, हे विचारांच्या ओझ्यातून बाहेर काढतं. कृतीमुळे अनिश्चिततेवर मात करता येते. 6. छोट्या आनंदात रमणं, फाइंड जॉय इन स्मॉल थिंग्स. जीवनातील लहान क्षण जपणं, उदा. आवडतं गाणं ऐकणं, पुस्तक वाचणं, निसर्गात वेळ घालवणं. हे रिसेट बटन सारखं काम करतं आणि ओव्हरथिंकिंग रोखतं. 7. जर नाही झालं तर काय, विचाराला थांबवा. 7. व्हॉट इफ विचार करत राहणं हे ओव्हरथिंकिंगचं मूळ आहे. त्याऐवजी स्वतःला विचारा, सर्वात वाईट झालं तरी मी सांभाळू शकेन का? हा विचार वास्तवाशी जोडतो आणि भीती कमी करतो. 8. परिणाम. या प्रिव्हेंशन ट्रिक्सचा वापर केल्यावर ओव्हरथिंकिंग सुरू होण्याआधीच थांबतं. मन शांत राहतं. आत्मनियंत्रण वाढतं.
जीवन अधिक आनंदी आणि संतुलित होतं. निष्कर्ष: या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे: ओव्हरथिंकिंगवर मात करायची असेल तर फक्त ते थांबवणं शिकू नका, तर आधीच ते सुरू होऊ नये यासाठी साधे उपाय अंगीकारा. विचार लिहून काढणं, चिंता करण्यासाठी मर्यादित वेळ ठेवणं, सीमारेषा आखणं, कृतिशील राहणं आणि छोट्या आनंदात रमणं हे उपाय आपलं मन हलकं, शांत आणि सकारात्मक ठेवतात. अष्टम अध्याय: डिस्कवरिंग हाऊ टू बी मोर प्रोडक्टिव्ह. 7व्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी ओव्हरथिंकिंग टाळण्यासाठी काही सोप्या युक्त्या सांगितल्या, पण ओव्हरथिंकिंग कमी केल्यानंतर उरलेला वेळ आणि ऊर्जा आपण कुठे वापरायची याचं उत्तर ते 8व्या अध्यायात देतात. या अध्यायाचा उद्देश असा आहे की ओव्हरथिंकिंगऐवजी आपण उत्पादकतेकडे, प्रोडक्टिव्हिटी, लक्ष केंद्रित केलं तर जीवन अधिक समृद्ध आणि यशस्वी होऊ शकतं. 1. ओव्हरथिंकिंग विरुद्ध उत्पादकता. ओव्हरथिंकिंग म्हणजे कृतीऐवजी सतत विचारांच्या जाळ्यात अडकणं. उत्पादकता म्हणजे त्याच ऊर्जेला कृतीत बदलणं. ट्रेंटन म्हणतात, थॉट्स आर ओनली युजफुल व्हेन दे लीड टू ॲक्शन. 2. स्पष्ट ध्येय ठरवा, सेट क्लिअर गोल्स. ओव्हरथिंकिंग प्रामुख्याने अनिश्चिततेतून जन्म घेतं. आपण कुठे चाललो आहोत हेच माहीत नसेल तर विचारांचा गोंधळ वाढतो. म्हणून स्मार्ट गोल्स, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रेलेव्हंट, टाइम बाउंड पद्धतीने ध्येय ठरवणं गरजेचं आहे. 3. छोट्या टप्प्यात काम विभागा, ब्रेक टास्क्स इनटू स्टेप्स. मोठं काम पाहिलं की मेंदू घाबरतो आणि ओव्हरथिंकिंग सुरू होतं. त्याऐवजी मोठ्या ध्येयाला छोटे छोटे टप्पे द्या. एका वेळी एक पाऊल या तत्वाने काम केलं की कृती सोपी होते. 4. वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट. उत्पादकतेचं गमक म्हणजे वेळेचं योग्य नियोजन. पमोडोरो टेक्निक, 25 मिनिट काम 5 मिनिट विश्रांती वापरल्यास मन एकाग्र राहतं. वेळेच्या चौकटीत राहून काम केल्याने ओव्हरथिंकिंगसाठी अवकाशच राहत नाही. 5. परिपूर्णतेचा त्याग, लेट गो ऑफ परफेक्शनिझम. परिपूर्णतेचा आग्रह हा ओव्हरथिंकिंगचा साथीदार आहे. उत्पादकतेसाठी डन इज बेटर दॅन परफेक्ट हा दृष्टिकोन स्वीकारणं आवश्यक आहे. काम पूर्ण करणं हे अधिक महत्त्वाचं आहे, ते 100% परिपूर्ण करणं नाही. 6. ऊर्जा व्यवस्थापन, एनर्जी मॅनेजमेंट. फक्त वेळ नव्हे तर ऊर्जा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. आपल्या दिवसातील सर्वाधिक ऊर्जावान वेळ ओळखा आणि त्या वेळेस महत्त्वाची कामं करा. झोप, आहार, व्यायाम याकडे लक्ष दिल्यास उत्पादकता नैसर्गिकरित्या वाढते. 7. कृतीवर लक्ष केंद्रित, ॲक्शन ओरिएंटेड थिंकिंग. ओव्हरथिंकिंग म्हणजे मी काय करू असा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणं. उत्पादकता म्हणजे आत्ता मी काय करू शकतो या कृतीमुखी विचाराला प्राधान्य देणं. छोट्या कृतींनी मोठं यश मिळतं. 8. परिणाम. ओव्हरथिंकिंगसाठी खर्च होणारी ऊर्जा आता कृतीत वापरली जाते. आत्मविश्वास आणि समाधान वाढतं. ध्येय पूर्ण करण्याची गती वाढते. जीवन अधिक अर्थपूर्ण होतं. निष्कर्ष: या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे: ओव्हरथिंकिंग थांबवून मिळालेला वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका, त्याला उत्पादकतेत रूपांतरित करा. स्पष्ट ध्येय, छोटे टप्पे, वेळेचं आणि ऊर्जेचं नियोजन, तसेच परिपूर्णतेचा त्याग या गोष्टी अंगीकारल्यास आपण ओव्हरथिंकिंगच्या कैदेतून मुक्त होऊन कार्यक्षम आणि यशस्वी जीवन जगू शकतो. 9वा अध्याय: डिटॅचिंग योरसेल्फ फ्रॉम योर थॉट्स. 8व्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी ओव्हरथिंकिंगऐवजी उत्पादकतेकडे कसे वळता येईल हे सांगितलं. पण मन शांत ठेवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपले विचार आणि आपलं अस्तित्व वेगळं समजणं. 9व्या अध्यायात ते सांगतात की आपण आपल्या विचारांसारखे नसतो, विचार हे फक्त मनातले प्रवासी आहेत. एक विचार आणि स्वतः यातला फरक. बऱ्याचदा आपण विचारांशी इतके एकरूप होतो की मी असा आहे असं समजायला लागतो. पण विचार म्हणजे तात्पुरते अनुभव, ते येतात आणि जातात. ट्रेंटन म्हणतात,
तुम्ही तुमच्या विचारांचे निरीक्षक आहात, मालक नाही. 2. विचारांना नाव द्या. लेबल योर थॉट्स. मी अपयशी होईल हा विचार आल्यावर लगेच तो सत्य मानण्याऐवजी त्याला लेबल द्या. हा फक्त एक भीतीदायक विचार आहे. लेबल दिलं की विचाराला वेगळं स्थान मिळतं आणि त्याचा ताण कमी होतो. 3. अंतर ठेवा. क्रिएट डिस्टन्स. आपल्या विचारांशी थोडं भावनिक अंतर ठेवा. उदाहरण, मी चिंताग्रस्त आहे असं म्हणण्याऐवजी माझ्या मनात चिंता निर्माण झाली आहे असं म्हणा. अशा भाषेमुळे आपण विचारांपासून स्वतःला वेगळं पाहायला शिकतो. 4. ध्यान आणि जागरूकता. माइंडफुलनेस प्रॅक्टिस. श्वासोच्छवासाकडे लक्ष देणं, शरीराची जाणीव ठेवणं यामुळे मन शांत होतं. ध्यानामुळे विचारांना थांबवणं नव्हे, तर त्यांना दुरून पाहणं शिकता येतं. मी माझ्या विचारांचा साक्षीदार आहे ही वृत्ती विकसित होते. 5. विचारांना ढगांसारखं पहा. ट्रेंटन एक सुंदर उपमा देतात. विचार म्हणजे आकाशातले ढग. ते कधी गडद, कधी हलके असतात, पण आकाश त्यांच्यामुळे बदलत नाही. आपण त्या आकाशासारखे आहोत. विचार येतात असतात पण आपलं मूळ अस्तित्व स्थिर राहतं. 6. नियंत्रणाची भ्रामकता. इल्युजन ऑफ कंट्रोल. आपण विचारांना जितकं दाबून ठेवायचा प्रयत्न करतो, तितके ते अधिक तीव्र होतात. त्याऐवजी त्यांना नैसर्गिकरित्या वाहू द्यायला शिकलं पाहिजे. विचारांना जाऊ देणं म्हणजे त्यांच्याशी संघर्ष न करता त्यांना पार जाऊ देणं. 7. परिणाम. विचारांपासून वेगळं होण्याची कला शिकल्यानंतर ओव्हरथिंकिंग कमी होतं. मनात शांती आणि हलकं वाटू लागतं. निर्णय घेणं सोपं होतं कारण आपण विचारांचं गुलाम नसतो. आत्मसामर्थ्य आणि आत्मविश्वास वाढतो. निष्कर्ष. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, तुम्ही तुमच्या विचारांसारखे नाही. विचार हे फक्त मनातले प्रवासी आहे. त्यांचं निरीक्षण करा, पण त्यांच्यात अडकू नका. विचारांना नाव देणं, त्यांच्याशी अंतर ठेवणं, ध्यानाच्या माध्यमातून निरीक्षण करणं आणि विचारांना ढगांसारखं पाहणं, या सरावामुळे आपण विचारांपासून मुक्त होऊन खऱ्या अर्थाने मानसिक शांतता अनुभवतो. 10वा अध्याय. टर्निंग अँझायटी इनटू योर सुपरपॉवर. 9व्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी विचारांपासून स्वतःला वेगळं कसं करायचं हे शिकवलं. आता 10व्या अध्यायात ते एक वेगळा दृष्टिकोन देतात. चिंता, अँझायटी ही साधारणपणे नकारात्मक समजली जाते, पण ट्रेंटन म्हणतात की योग्य प्रकारे हाताळली तर हीच चिंता आपली ताकद आणि प्रेरणास्त्रोत बनू शकते. चिंता म्हणजे काय? चिंता म्हणजे भीती नव्हे, तर मेंदूची धोक्याचा अंदाज घेण्याची नैसर्गिक प्रतिक्रिया. ही शरीराची सावधानता प्रणाली आहे. समस्या तेव्हा होते जेव्हा ही प्रतिक्रिया अतिप्रमाणात होते आणि ओव्हरथिंकिंग सुरू होतं. 2. दृष्टिकोन बदला. रिफ्रेम अँझायटी. ही चिंता मला रोखते असं म्हणता, ही चिंता मला सजग करते असं समजायला शिका. चिंता म्हणजे शरीर आणि मन आपल्याला सांगतं की हे काम महत्त्वाचं आहे. दृष्टिकोन बदलल्यावर चिंता घाबरण्याजोगी न वाटता मार्गदर्शक ठरते. 3. चिंतेला कृतीत बदलणं. चिंता निर्माण झाली की ती ऊर्जेत रूपांतरित करा. उदाहरण, परीक्षेची चिंता अधिक मन लावून अभ्यास करणं. नोकरीतील प्रेझेंटेशनची चिंता चांगली तयारी करणं. अशा प्रकारे चिंता कृतीकडे ढकलणारी शक्ती बनते. 4. चिंता म्हणजे एक अलार्म सिस्टम. अलार्म सिस्टम आपल्याला धोका कळवते, पण आपण तो अलार्म दुर्लक्षण करता योग्य कृती करतो. त्याचप्रमाणे चिंता ही मनाचा अलार्म आहे. आपण त्याला घाबरून जाता त्याचा उपयोग योग्य निर्णय घेण्यासाठी करावा. 5. सकारात्मक ताण. युस्ट्रेस. ट्रेंटन इथे युस्ट्रेस हा शब्द वापरतात म्हणजे उपयुक्त ताण. हा ताण आपल्याला प्रेरित करतो, ध्येयाकडे नेतो, लक्ष केंद्रित ठेवतो. योग्य प्रमाणात असलेली चिंता हीच आपल्याला कार्यक्षम ठेवते. 6. व्यावहारिक पद्धती. चिंता झाली की लगेच थोडं खोल श्वसन करा, शरीर शांत होतं.
वर्स्ट केस सिनारिओ लिहून ठेवा. भीतीचं वजन कमी होतं. कामासाठी छोट्या टप्प्यांचं नियोजन करा. चिंता कृतीत रूपांतरित होते. 7 परिणाम. चिंता आता अडथळा नसून यशाची शिडी बनते. आत्मविश्वास वाढतो कारण आपण भीतीवर नियंत्रण मिळवतो. ध्येय साध्य करणं सोपं होतं कारण प्रत्येक चिंता कृतीची आठवण करून देते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो. निष्कर्ष. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, चिंता टाळण्यासारखी शत्रू नाही, ती योग्य पद्धतीने वापरली तर आपली सुपरपॉवर आहे. चिंतेला घाबरण्याऐवजी तिचं रूपांतर प्रेरणेत केलं तर ती आपल्याला सजग ठेवते, ध्येय गाठायला मदत करते आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी मानसिक बळ देते. 11वा अध्याय. एम्प्टीइंग योर माइंड अँड डिक्लटरिंग. 10व्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी चिंतेला सुपरपॉवरमध्ये बदलणं शिकवलं. पण मन सक्त विचारांनी भरलेलं असेल तर चिंता नियंत्रणात ठेवणं, उत्पादकता वाढवणं किंवा शांत राहणं अशक्य होतं. म्हणूनच 11व्या अध्यायात ते सांगतात की मन रिकामं करणं, एम्प्टीइंग द माइंड, आणि अनावश्यक विचारांचा गोंधळ, डिक्लटरिंग, दूर करणं हे मानसिक स्वातंत्र्याचं रहस्य आहे. 1. मानसिक गोंधळ म्हणजे काय? अनावश्यक आठवणी, अपूर्ण कामांची यादी, भविष्यातील भीती, इतरांचं मत यामुळे मनात सतत गोंधळ निर्माण होतो. या क्लटरमुळे एकाग्रता कमी होते आणि ओव्हरथिंकिंग वाढतं. ट्रेंटन म्हणतात, गोंधळलेलं मन म्हणजे भरगच्च खोलीसारखं जागा असते, पण वापरण्यासाठी नाही. 2. विचार बाहेर काढा. एक्सटर्नलाइज थॉट्स. मन रिकामं करण्याचा सोपा मार्ग म्हणजे विचार कागदावर लिहून ठेवणं. यामुळे मनातून भार हलका होतो आणि तात्पुरते विचार नोंदीत जातात. ब्रेन डंप ही पद्धत ट्रेंटन सुचवतात, जे काही मनात आहे ते लिहून काढा. 3. प्राधान्य ठरवा. प्रायोरिटाईज. सगळे विचार आणि कामं सारखे नसतात. एसेनहावर मॅट्रिक्स सारखी पद्धत वापरून काय तातडीचं आहे आणि काय महत्त्वाचं आहे ते ठरवा. प्राधान्यक्रम ठरवल्यावर अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया जात नाही. 4. वातावरण स्वच्छ ठेवा. डिक्लटर योर स्पेस. बाह्य वातावरण मनावर थेट परिणाम करतं. गोंधळलेली खोली, गोंधळलेलं मन. स्वच्छ आणि व्यवस्थित जागा मन शांत ठेवते. ट्रेंटन यासाठी मिनिमलिझमची संकल्पना सुचवतात, कमी वस्तू, जास्त स्पष्टता. 5. डिजिटल डिक्लटर. डिजिटल डिक्लटर. फोन, ईमेल, नोटिफिकेशन्स यामुळे मानसिक क्लटर प्रचंड वाढतं. सोशल मीडिया, अनावश्यक ग्रुप्स, सत्तचे मेसेजेस यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. वेळ ठरवून डिजिटल डिटॉक्स केल्याने मन मोकळं होतं. 6. ध्यान आणि श्वसन. मेडिटेशन. ब्रीदिंग. विचार पूर्णपणे थांबवणं शक्य नाही, पण ध्यानामुळे विचारांमधली जागा वाढते. खोल श्वसन केल्याने शरीर रिलॅक्स होतं आणि मेंदू शांत संकेत देतो. नियमित सरावाने क्लटर कमी होऊन मन प्रसन्न राहतं. 7. परिणाम. मन हलका वाटू लागतं. एकाग्रता वाढते आणि कामं वेळेत पूर्ण होतात. ओव्हरथिंकिंगला जागाच राहत नाही कारण विचार व्यवस्थित मांडले जातात. आत्मिक शांतता आणि मानसिक स्वातंत्र्य मिळतं. निष्कर्ष. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, भरगच्च मन म्हणजे अडथळा, रिकामं आणि स्वच्छ मन म्हणजे स्वातंत्र्य. विचार लिहून काढणं, प्राधान्य ठरवणं, बाह्य व डिजिटल क्लटर कमी करणं आणि ध्यानश्वसनाचा सराव या गोष्टी अंगीकारल्यास आपण मनाची स्वच्छता राखू शकतो. यामुळे मानसिक शांतता, उत्पादकता आणि आनंद या तिन्ही गोष्टींमध्ये वाढ होते. 12वा अध्याय. फाइंडिंग क्लॅरिटी अँड मूव्हिंग फॉरवर्ड. 11व्या अध्यायात निक ट्रेंटन यांनी मन रिकामं करणं आणि क्लटर कमी करण्यावर भर दिला. आता 12व्या अध्यायात ते सांगतात की मन शांत झालं की खरी स्पष्टता, क्लॅरिटी मिळते आणि त्यातून पुढे जाण्याची ताकद मिळते. हा अध्याय ओव्हरथिंकिंगच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे. इथे विचारांचा गोंधळ नाही, तर निर्णय, आत्मविश्वास आणि कृती आहे. 1. स्पष्टता म्हणजे काय?
स्पष्टता म्हणजे मनात धूसरता न राहता काय करायचं हे स्पष्ट दिसणं. ओव्हरथिंकिंगमुळे मनात धुकं पसरल्यासारखं वाटतं, पण क्लटर दूर केल्यावर आपल्याला आपला मार्ग स्वच्छ दिसतो. ट्रेंटन म्हणतात, क्लॅरिटी इज द अँटिडोट टू ओव्हरथिंकिंग. 2. स्वतःला योग्य प्रश्न विचारा. पुढे जाण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. मला खरंच काय हवं आहे? माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? हा निर्णय मला माझ्या मूल्यांजवळ नेतो की दूर करतो? योग्य प्रश्न मनातल्या गोंधळाला थेट मार्ग दाखवतात. 3. छोट्या पावलांनी सुरुवात करा. स्पष्टता मिळाली तरी भीतीमुळे मोठं पाऊल उचलणं कठीण वाटतं. ट्रेंटन सुचवतात की लहान पण ठोस पावलं उचलली तर मोमेंटम तयार होतो. प्रत्येक छोट पाऊल आपल्याला पुढे नेणारं यश दाखवतं. 4. अपयशाकडे नवे दृष्टीने बघा. ओव्हरथिंकिंग प्रामुख्याने अपयशाच्या भीतीमुळे होतं. पण स्पष्टता मिळाल्यावर अपयश हा अडथळा नसून शिकण्याचा टप्पा आहे हे समजतं. फेल फॉरवर्ड ही मानसिकता स्वीकारल्यावर पुढे जाणं सोपं होतं. 5. निर्णय घेण्याची कला. जास्त विचार केल्यामुळे निर्णय लांबतो. स्पष्टता मिळाल्यावर निर्णय पटकन आणि आत्मविश्वासाने घेता येतात. चुकीचा निर्णय घेतला तरी तो दुरुस्त करता येतो, पण निर्णय घेणं सर्वात मोठा अडथळा असतो. 6. भविष्याकडे लक्ष द्या, भूतकाळाकडे नव्हे. ओव्हरथिंकिंगचं मूळ बऱ्याचदा भूतकाळातील चुकांमध्ये असतं. पण ट्रेंटन सांगतात की स्पष्टता म्हणजे भविष्याकडे एकाग्रतेने पाहणं. वर्तमानात योग्य कृती केली की भविष्य आपल्या हातात राहतं. 7. परिणाम. स्पष्टतेमुळे मन हलकं, निर्णय सोपे आणि कृती ठाम होते. आत्मविश्वास वाढतो आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. जीवनात दिशा स्पष्ट दिसल्याने ओव्हरथिंकिंगला जागाच उरत नाही. निष्कर्ष. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, स्पष्टता म्हणजे स्वातंत्र्य. ती मिळाल्यावर आपण निर्भयपणे पुढे जाऊ शकतो. स्वतःला योग्य प्रश्न विचारणं, छोट्या पावलांनी सुरुवात करणं, अपयशाला शिकण्याची संधी समजणं आणि भविष्याकडे लक्ष ठेवणं, या 4 गोष्टींमुळे मन शांत, निर्णय स्पष्ट आणि कृती ठोस होते. संपूर्ण सारांश. निक ट्रेंटन यांचं स्टॉप ओव्हरथिंकिंग हे पुस्तक आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या मानसिक सवयींपैकी एक असलेल्या जास्त विचार करण्याच्या प्रवृत्तीवर ओव्हरथिंकिंग उपाय सांगतं. ओव्हरथिंकिंगमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो, निर्णय क्षमता गमावतो, चिंता वाढते आणि जीवनाचा आनंद हरवतो. या पुस्तकात ट्रेंटन यांनी मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोप्या, व्यावहारिक आणि प्रभावी पद्धती दिल्या आहेत. पुस्तकाचा संदेश. ओव्हरथिंकिंग थांबवणं म्हणजे विचार थांबवणं नव्हे, तर विचारांवर नियंत्रण मिळवणं आणि त्यांना योग्य दिशेने वापरणं आहे. विचार आपले शत्रू नाहीत, पण आपण त्यात अडकून पडतो तेव्हा ते आपल्याला रोखतात. विचारांपासून वेगळं होणं, चिंता प्रेरणेत रूपांतरित करणं, क्लटर कमी करणं आणि स्पष्टता शोधणं, या टप्प्यांमधून आपण शांत, आत्मविश्वासी आणि यशस्वी जीवन जगू शकतो. एकदा का तुम्ही यशस्वी झाले की मग तुम्ही पण म्हणू शकता, मी आलो, मी पाहिले आणि मी जिंकलो. व्हिडिओ लाईक आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही घेऊन येणार आहोत नवनवीन पुस्तकांची भेट तुमच्यासाठी.